बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। हरकतींची सुधारणा न करताच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026 निवडणुकीसंदर्भात प्रारूप मतदार यादीबाबत हरकती दिल्या तरी हरकतींची सुधारणा न करताच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याने जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री ओंबासे साहेब यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसंदर्भात महानगरपालिका निवडणूक कार्यालयाच्या वतीने प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या। त्याबाबत हरकती नोंदविण्याचे आवाहन केले। त्यानुसार जनविकास क्रांती सेनेच्या वतीने दिनांक 1/12/2025 रोजी प्रभाग क्रमांक 12 मधील 262 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 21 मध्ये समाविष्ट झाल्याने त्या सर्व मतदारांची नावे पुनश्च प्रभाग क्रमांक 12 मध्ये समाविष्ट करावे अशी हरकत घेतली। विशेष म्हणजे त्या हरकतीत स्वतः विष्णू कारंपुरी महाराज यांचे नाव देखील समावेश आहे। ही हरकत देऊनही प्रभाग क्रमांक 21च्या अंतिम मतदार यादीत दुरुस्ती झालेली दिसून येत नाही। त्यावरून दिनांक 19/12/2025 रोजी माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना वरील विषयी निवेदन देण्यात येऊन ताबडतोब न झाल्यास दाद मागण्यात येईल असे नमूद करण्यात आले। यावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत हरकतीचे निवारण झालेले दिसून येत नाही असे विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे। जय महाराष्ट्र। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये निवडणूक आयोगाने म्हणजे मनपा आयुक्तांनी प्रारूप यादी मतदार यादी जाहीर केली। त्या प्रारूप यादीमध्ये हरकती घेण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आली। त्या अगोदर 1 डिसेंबर रोजी आमच्या जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने प्रभाग 12 मधील 262 मतदारांची नावे प्रभाग 21 मध्ये समाविष्ट झालेले आहेत। त्यात माझा स्वतःचा विष्णू विठ्ठल कारंपुरे हे नाव देखील आणि माझ्या मंडळीचं नाव देखील त्या मतदार 21 प्रभागामध्ये समाविष्ट केले झाले आहे। 21 प्रभागामध्ये समावेश झालेला आहे। त्या तक्रारी बाबतीत निवडणूक कार्यालयामध्ये तक्रार देऊन प्रोसिजरप्रमाणे सर्व तक्रार दिल्यानंतर त्याचा अद्यापपर्यंत अंतिम यादी जाहीर झाली। त्यामध्ये कुठल्याही 21 मधल्या प्रभागात परत 12 मध्ये आणण्याचं काम झालेलं नाही आहे आणि अनेक नावे त्या 262 मधून गायब झालेले आहेत। त्या बाबतीत माननीय आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं, साहेब माझ्यासह 262 लोकांचे 12 मधील नावं 21 प्रभागामध्ये समाविष्ट झालेले आहेत। या बाबतीत कुठलीही कारवाई झालेली नाही। तर माननीय आयुक्त साहेबांनी ताबडतोब या बाबतीमध्ये दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की एका प्रकार काय बघा आणि ते पूर्वीप्रमाणे त्यांच्या तक्रारीप्रमाणे निवारण करा, असं तक्रारीप्रमाणे निवारण करा असा आदेश दिलेला आहे। प्रभाग 12 मधील जे 262 मतदारांची नावं 21 प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ते पूर्ववत प्रभाग 12 मध्ये ते 262 नावांची मतदारांची यादी मतदारांची नोंद 12 मध्ये न झाल्यास हायकोर्टात दाद मागण्यात येईल आणि हायकोर्टात जाऊन या बाबतीमध्ये दाद मागेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर। मोबाईल नंबर 70 58 01 43 50।